नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रसिद्ध आणि प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। इरिगेशन क्षेत्रातील मायक्रो इरिगेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अनंत इरिगेशन, ज्यांचं ब्रँड नेम धानुका आहे, जे ड्रीप स्प्रिंकलर आणि HDPE पाईपमध्ये डील करतात, त्यांच्याकडून आपण आज शेतकरी बंधूंसाठी ड्रीप लाईन असतील किंवा शेतीत लागणारा फर्टिलायझर टँक असेल किंवा शेतीत लागणारी जी मायक्रो इरिगेशनसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट असेल त्याबद्दल आपण इत्यंभूत माहिती घेऊ। कारण काही शेतकऱ्यांना खूप गोष्टी माहिती नसतात आणि कोणी विचारलं तर सांगतही नाही। नमस्कार सर। नमस्कार सर। एकदा आम्हाला ड्रीप आणि त्याची जी उपकरणं आहेत त्याबद्दल एकदा सविस्तर माहिती सांगा। स्टार्ट। नमस्कार सर। ड्रीपचे फायदे असे कमी टायमामध्ये आपला चांगला भरणा होतो, पिकापर्यंत मुळात पिकापर्यंत पाणी पोहोचतं, पाण्याची बचत होते आणि जे आपली शेती असते पूर्ण शेतामध्ये मोकळं पाणी जेव्हा भरतो आपण शेतीची सडन कमी होते, म्हणजे मुळापर्यंत झाडापर्यंत पाणी पोहोचतं आणि दैनंदिन गरजा ह्या रोपाच्या पूर्ण होतात। आज जसं की उदाहरणार्थ लाईट 8 तास चालत नाही, 8 तासामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा भरणा करावा लागतो, परंतु टाईमही आपला वाचतो आणि चांगल्या पद्धतीने आपलं पिकाला फायदा होतो। सँड फिल्टरची तर आजकाल शेतकऱ्यांचा जास्त कल नॉन ISI कडे चालला आहे, तर नॉन ISI आणि ISI मध्ये काय फरक येतो? ISI मध्ये शासनाकडनं त्याला अनुदान भेटतं, नॉन ISI ला अनुदान नसतं आणि अदरवाईज काही कंपन्यांचं नॉन ISI असतं का ते यूज अँड थ्रो असतं, म्हणजे ते लवकरात लवकर खराब होऊन जातं, तर त्याच्यामुळे लोकांचा कल जो आहे तो आता क्लास 2 वर आणि ISI वर जास्त आहे। अच्छा, ओके। आणि त्यानंतर स्प्रिंकलरला ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत, जसं की आता काही शेतकरी फिल्टरचं यूज करतच नाही। फिल्टरचा ॲक्च्युअली यूज करायला पाहिजे, कारण की आपल्या पाण्यातले जे क्षार असतात ते क्षार थांबवण्यासाठी फिल्टर आपल्याला मोस्ट आहे, म्हणजे त्याच्याने आपल्या ठिबकची जी नडीची लाईफ आहे ती लाईफ वाढते, म्हणजे क्षारयुक्त पाणी नडीमध्ये जात नाही आणि नडी चोकअप होत नाही। अच्छा, आणि सँड फिल्टरचा काय यूज आहे? सँड फिल्टर आपण तलाव किंवा नदीहून ज्या टायमाला पाणी आणतो तर ते शेवाळ थांबवण्यासाठी सँड फिल्टर आपण यूज करतो। सँड फिल्टरचा यूज शेवाळ थांबवण्यासाठी। शेवाळ, ओके ओके। हा कोणता आहे? हा स्क्रीन फिल्टर आहे मेटलमध्ये। आणि हा प्लॅस्टिकमध्ये। अच्छा, आणि हा त्याची डिक्स आहे, ही डिक्स असते, एक क्षार थांबवणं म्हणजे घाण पाणी थांबवण्याचं काम ही डिक्स करते। ओके ओके। या आपल्या 32 mm ऑनलाईन ही मिनी स्प्रिंकलरला आपण यूज करतो। उदाहरण मिनी स्प्रिंकलरलाही करू शकतो किंवा आपण फळबाग लावलेला आहे लांबवर साग वगैरे, तर बांधावर आपण ती चांगल्या गार्डनसाठी तो पाईप आपण 32 mm यूज करू शकतो। अच्छा, आणि हे स्प्रिंकलरचे नोजल? स्प्रिंकलर एक संचामध्ये 30 पाईप येतात, 8 रायझर पाईप येतात, 8 नोजल, 8 फूट बॅटन, 1 टी, 1 बेंड, 1 PCN, तो एक संच असतो, एवढा तो पूर्ण संच येतो। अच्छा, तर पण आजकाल इथून खूप निसटण्याचे प्रकार वाढलेले आहेत खाली? नाही सर, त्याच्यात एक रिंग असते, ती रिंग जर आपण प्रॉपर लावली, खालची रिंग प्रॉपर लावली तर तो प्रॉब्लेम आपल्याला उद्भवणार नाही। अच्छा, ओके ओके। आणि हे मोठे पाईप ते स्प्रिंकलरचेच पाईप HDPE पाईप आहे। MGPला जो मोठा सप्लाय आपल्याला 5-10 किलोमीटर पाईपलाईन जर न्यायची, पाणी न्यायचं आहे त्या ठिकाणी किंवा गव्हर्नमेंटचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात पिण्याच्या पाण्यासाठी, ते आपण ते HDPE पाईप त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो। बरं। आणि शासकीय अनुदान कसं आहे? शासकीय 75 ते 80% अनुदान आहे। अल्पभूधारक म्हणून शासनाची एक योजना आहे, त्या अंतर्गत शेतकऱ्यांना ST NT आणि जनरलसाठी रेशो ठेवलेला आहे त्यांनी। बरं। अनंत इरिगेशनचे जवळपास सर्वच प्रोडक्ट 1 नंबर क्वालिटीमध्ये येतात, तर शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे। हो, चालतं। धन्यवाद सर। धन्यवाद सर।